हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर काय असतात आणि डोपिंग काय असते त्याला डिस्कस करतो आहे. ठीक आहे, पण याच्या आधी पण आपण इंट्रान्सिक सेमीकंडक्टरला डिस्कस केलं होतं. ठीक आहे, परत एकदा सांगतो की इंट्रान्सिक सेमीकंडक्टर म्हणजे हे असे सेमीकंडक्टर असतात ज्यांना आपण प्युअर सेमीकंडक्टर म्हणून पण ओळखतो. बरोबर, असे प्युअर सेमीकंडक्टर यांच्यामध्ये इन्सुलेटरपेक्षा काही प्रमाणामध्ये का होईना ते काय करतात, इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात. ठीक आहे ना. म्हणजे प्युअर जे सेमीकंडक्टर असतात, प्युअर सेमीकंडक्टरचं जे मटेरियल असतं विच हॅव अ व्हेरी लो बट फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याच्यामध्ये ऑब्झर्व होऊन जातो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इंट्रान्सिक सेमीकंडक्टर. पण आपल्याला एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर शिकायचे आहेत. ठीक आहे ना. काय शिकायचं आहे, एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर. तर एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टरमध्ये एक टॉपिक आहे, दॅट इज नथिंग बट डोपिंग त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर डोपिंग म्हणजे बघा की एक अशी प्रोसेस आहे. ठीक आहे ना, अशी प्रोसेस आहे, ॲडिशन ऑफ डोपंट. काय ॲड करायचं आहे मला, त्याच्यामध्ये डोपंट ॲड करायचं आहे. डोपंट म्हणजे काय असतात की एक मायन्यूट पद्धतीने, म्हणजे खूप स्मॉलर, एकदम छोट्या पद्धतीने, मायन्यूट क्वांटिटीमध्ये मला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ॲड करायची आहे. म्हणजे मी इम्प्युरिटी कशामध्ये ॲड करतो आहे, इंट्रान्सिक सेमीकंडक्टर मध्ये. ठीक आहे ना. जे प्युअर सेमीकंडक्टर आहे त्याच्यामध्ये जर मी मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटी ॲड करून देतो, तर त्यावेळेस दॅट इज टू अ सेमीकंडक्टर, जे इंट्रान्सिक सेमीकंडक्टर होतं त्याची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी होती, ठीक आहे ना, म्हणजे जी कंडक्टिव्हिटी आहे त्याची सेमीकंडक्टरची काय होते, इन्क्रीज होते. आणि अशा प्रोसेसला म्हटलं जातं डोपिंग. काय म्हटलं जातं, डोपिंग. आणि डोपंट म्हणजे की जी इम्प्युरिटी आपण काय करतो त्याच्यामध्ये ॲड करतो. दॅट्स वाय वी कॅन सेईंग दॅट डोपंट विल बी अ मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटी वॉट एवर दॅट वी कॅन बी ॲडेड into an intrinsic semiconductor. ठीक है ना. मग द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ डोपंट टू अ सेमीकंडक्टर टू इंक्रीज इट्स कंडक्टिव्हिटी कॉल्ड एज डोपिंग. त्याला काय म्हटलं जातं, डोपिंग म्हटलं जातं. मग आपल्याला एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर शिकायचे आहेत. ठीक आहे, काय शिकायचं आहे, एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर. मग बघा की अ डोपंट, ठीक आहे ना, काय करायचं आपल्याला, अ डोपंट सेमीकंडक्टर. ठीक आहे ना, जे डोपंट सेमीकंडक्टर आहे म्हणजे ज्याच्यामध्ये डोपिंग केली गेलेली आहे. ठीक आहे, असे जे सेमीकंडक्टर असतात हॅविंग हायर कंडक्टिव्हिटी, याच्यामध्ये जी कंडक्टिव्हिटी आहे ती हायर असते दॅन इंट्रान्सिक सेमीकंडक्टर. म्हणजे ह्यांच्यामध्ये जेव्हा आपण इम्प्युरिटी ॲड केली त्यावेळेस ते काय बनले, एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर बनले. कारण त्यांची जी कंडक्टिव्हिटी होती इंट्रान्सिक सेमीकंडक्टरपेक्षा ज्याची कंडक्टिव्हिटी वाढली, दॅट इज नथिंग बट अन एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर्स. आपण त्याला काय म्हणतो, प्युअर सेमीकंडक्टर्स पण म्हणतो. काय म्हणतो त्याला, प्युअर सेमीकंडक्टर्स. मग बघा की दॅट कंडक्टिव्हिटी दॅन द प्युअर इंट्रान्सिक सेमीकंडक्टर इट इज अन एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर. बरोबर. म्हणजे डोपिंग केल्यानंतर प्युअर सेमीकंडक्टरमध्ये जेव्हा आपण डोपिंग केली त्यावेळेस ते काय बनले, एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टर बनले. तर एक्स्ट्रान्सिक सेमीकंडक्टरचे एक्झॅक्टली दोन टाईप्स असतात. एक आहे एन टाईपचा, दुसरा आहे पी टाईपचा सेमीकंडक्टर. लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांना एन टाईप आणि पी टाईप समजत नाही. ओके, तर एन टाईप आणि पी टाईपचे जे सेमीकंडक्टर असतात त्याच्यामधला जो पहिला एन टाईपचा सेमीकंडक्टर आहे दॅट विल बी अ एन टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे, अ एन टाईप सेमीकंडक्टर कंटेन्स इंक्रीजिंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, कशामध्ये, कंडक्शन बँडमध्ये. ठीक आहे, तर एन टाईपच्या सेमीकंडक्टरमध्ये जे एन टाईपचं सेमीकंडक्टर असतं त्याच्यामधला जो कंडक्शन बँड आहे ह्याच्यामध्ये जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात ते काय असतात, जास्त असतात, इन्क्रीज होतात. ठीक आहे, म्हणजे जेव्हा मी सेमीकंडक्टर घेतो, म्हणजे एक प्युअर इंट्रान्सिक सेमीकंडक्टर घेतो, त्याच्यामध्ये डोपिंग करून देतो, इम्प्युरिटी ॲड करतो, तर ॲड करताना मी काय करतो, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये टाकून देतो. त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये टाकून देतो. दॅट इज वॉट अ एन टाईप ऑफ अन सेमीकंडक्टर. त्याला काय म्हटलं जातं, एन टाईप सेमीकंडक्टर म्हटलं जातं. म्हणून अन एन टाईप सेमीकंडक्टर इज ऑप्टेन, कसं बनवलं जातं, बाय ॲडिंग अ ग्रुप ऑफ, okay, by adding a group of 15 element to the intrinsic semiconductor which belongs to group 14. म्हणजे ग्रुप 14च्या, ठीक आहे, ज्या ग्रुप 14मध्ये जे इलिमेंट्स लिहिले त्यांच्यामध्ये जे ग्रुप 15चे इलिमेंट्स ॲड करून जे सेमीकंडक्टर फॉर्म झाले ते फॉर्म झालेले सेमीकंडक्टर कुठले आहेत, आपले एन टाईपचे सेमीकंडक्टर आहेत. दॅट इज फॉर एक्झाम्पल, जसं आपण डोपिंग जर केली सिलिकॉनमध्ये, जर आपण डोपिंग केली फॉस्फरसची, की एक्झॅक्टली आपल्याला माहिती आहे की जर मी सिलिकॉन घेतो आहे आणि सिलिकॉन आहे आपला प्युअर सेमीकंडक्टर, बरोबर आहे, प्युअर म्हणजे इंट्रान्सिक सेमीकंडक्टर आहे, आणि त्याच्यामध्ये सिलिकॉनमध्ये मी फॉस्फरस ॲड करतो आहे. काय करतो आहे, सिलिकॉनमध्ये मी फॉस्फरस ॲड करतो आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जर माझ्याकडे हा पूर्ण सेमीकंडक्टर असेल तो सिलिकॉनचा, ठीक आहे, आणि ह्या सिलिकॉनच्या सेमीकंडक्टरमध्ये हे जर सपोज माझ्याकडे त्याचे, ठीक आहे, ह्या सेमीकंडक्टरचे पूर्ण ॲटम्स असतील, हा एक ॲटम आहे, हा एक ॲटम आहे, ठीक आहे, हा एक ॲटम आहे, ठीक आहे, हा इथे एक आहे, हा इथे एक आहे,
हा इथे एक आहे, हा इथे एक आहे, हा इथे आहे, ठीक आहे ना, बरोबर. तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की सिलिकॉनचा जो आउटर मोस्ट ऑर्बिट असतो, ठीक आहे, त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात आणि फॉस्फरसच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात, ठीक आहे. मग सपोज की मी हा पूर्ण सिलिकॉन घेतला, ठीक आहे, तर सिलिकॉनला मी काय करतो आहे, सिलिकॉनमध्ये मी काय करतो आहे, फॉस्फरसला ॲड करतो आहे, ठीक आहे. मी काय करतो याला फॉस्फरसला ॲड करतो आहे. मग ज्यावेळेस बघा की ह्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये ह्याच्या एक काय 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे, एकाला 4 आहेत. तर इथे पण सगळ्यांना काय होऊन जातील, 4 येऊन जातील इथे, ठीक आहे. इथे पण ह्याचे 4 असतील आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, ह्याचे पण 4 इलेक्ट्रॉन्स असतील त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, ह्याचे पण 4 इलेक्ट्रॉन्स असतील त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, ठीक आहे. ह्याचे पण 4 इलेक्ट्रॉन्स असतील त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, ह्याचे पण 4 इलेक्ट्रॉन्स असतील त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, ठीक आहे. सगळ्यांचे 4 इलेक्ट्रॉन्स. पण मी ह्याच्यामध्ये काय ॲड केलं, फॉस्फरसची इम्प्युरिटी ॲड करून दिली. ही झाली आपली फॉस्फरसची इम्प्युरिटी याच्यामध्ये, ठीक आहे. ही झाली फॉस्फरसची इम्प्युरिटी, हा फॉस्फरस झाला. पण फॉस्फरसमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे. फॉस्फरसमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसत असेल की 5 आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहेत. मग बघा 1 2 3 आणि हा झाला 4. पण एक राहून गेला ना, काय झाला, एक इलेक्ट्रॉन राहून गेला, 4च झाले. तर हा जो एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन असतो ना तो इथे येऊन जातो, ठीक आहे. जो स्पेस असतो, जो वॉइड असतो, त्या वॉइडमध्ये काय करतो, स्पेस ऑक्युपाय करून घेतो आणि तो फ्री इलेक्ट्रॉन असतो, त्याला म्हटलं तर मोबाईल इलेक्ट्रॉन. आणि हा जर मोबाईल इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये चालला गेला तर कंडक्शन बँडमध्ये काय होईल, त्याचं एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होऊन जातील आणि त्याच्यामुळे काय होईल, इलेक्ट्रिकलची जी कंडक्टिव्हिटी आहे, ठीक आहे, सिलिकॉनची काय होऊन जाईल, इन्क्रीज होऊन जाईल. दिस इज व्हॉट नथिंग बट. जर तुम्हाला इथे नीट समजत असेल तर बघा की ह्या सिलिकॉनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन, फॉस्फरसच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन. तर कंबाईन होताना ज्यावेळेस सिलिकॉन आणि फॉस्फरस कंबाईन होतील, डोपिंग होईल, त्यावेळेस बघा इथे नीट दिसत असेल तुम्हाला की हे झाले तुमचे सिलिकॉनचे ॲटम्स आणि त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटचा हा मध्ये झाला तुमचा फॉस्फरस एक, ठीक आहे. काय हा फॉस्फरस आहे आणि या फॉस्फरसचे हे 4 इलेक्ट्रॉन्स इथे आहेत आणि हा 5वा इथे मध्ये मोबाईल इलेक्ट्रॉन झाला जो कंडक्शन बँडमध्ये ॲड करून देतो. म्हणून ज्यावेळेस आपण ह्याला लिहितो त्यावेळेस म्हटलं होतं सिलिकॉन डोप विथ अ फॉस्फरस हॅज मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड. काय करतात ते कंडक्शन बँडमध्ये मग हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन वाढवून देतात अँड दॅन दॅट विल बी व्हॅलन्स बँडचा कुठे चालला तो कंडक्शन बँडमध्ये आणि काय होतं दॅट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय असते वाढून जाते. म्हणून आपण ज्यावेळेस एन टाईपचा सेमीकंडक्टर बघतो तर इज एन टाईप सेमीकंडक्टर कंटेन्स इन्क्रीजिंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड अँड दॅन द एन टाईप सेमीकंडक्टर इज ऑप्टेन. कसं बनवला जातो, ॲडिंग काय ग्रुप 15 इलेमेंट्स, ग्रुप 15चे जे इलेमेंट्स आहेत 2 कशामध्ये ॲड केले जातात, इंट्रान्सिक सेमीकंडक्टर जे प्युअर सेमीकंडक्टर आहेत जे ग्रुप 14चे इलेमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे 15 ग्रुपचे इलेमेंट 14 ग्रुपमध्ये ॲड करून काय बनवलं जातं एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. आणि त्यांच्यामुळे काय होतं एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन भेटत जातो कंडक्शन बँडला आणि काय फॉर्म होतं एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर, जे आपलं एक्झाम्पल होतं डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ अ फॉस्फरस, ठीक आहे. तसंच जर आपण पी टाईपचा सेमीकंडक्टर बघितला तर पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये बघा की ह्याच्यामध्ये पी टाईप सेमीकंडक्टर इज कसा प्रोड्यूस केला जातो बाय डोपिंग ऑफ अ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल, ठीक आहे ना. डोपिंग ऑफ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल सिलिकॉन और जर्मेनियम आपण त्याला म्हणतो विथ ॲन इम्प्युरिटी ऑफ, ओके, विथ ॲन इम्प्युरिटी ऑफ ग्रुप 13. म्हणजे इथे ग्रुप 13चे जे इलेमेंट्स आहेत आपले, ठीक आहे ना, काय ग्रुप 13चे इलेमेंट्स म्हणजे पी टाईपचे सेमीकंडक्टर कसे बनवले जातात, डोपिंग ऑफ प्युअर सेमीकंडक्टरमध्ये काय केलं जातं मटेरियल जे ग्रुप 13चे इलेमेंट्स आहेत त्यांची इम्प्युरिटी ॲड करून काय केलं जातात पी टाईपचे सेमीकंडक्टर बनवले जातात, ठीक आहे ना. नीट वाचा बरं, नीट सर समजत असेल तर बघा की अ पी टाईप सेमीकंडक्टर इज प्रोड्यूस बाय डोपिंग ऑफ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल ऑर विथ ॲन इम्प्युरिटी, काय ग्रुप 13ची जी इम्प्युरिटी आहे ती प्युअर सेमीकंडक्टरमध्ये ॲड केली जाते. फॉर एक्झाम्पल जर बघा आपण इथे बघितलं तर दॅट इज सिलिकॉन आणि बोरॉन जे आहेत हे आपल्याला इथे दिसतात. म्हणजे सिलिकॉनमध्ये काय ॲड करायचं आहे मला, बोरॉनला ॲड करायचं आहे. मग बघा की दीज इलेमेंट्स कंटेन्स लेस नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे आता जसं आपल्याकडे आपण याच्यामध्ये सी पी टाईपमध्ये जसं आपण फॉस्फरस ॲड केला होता त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होता, ठीक आहे. पण इथे हा जो 5वा इलेक्ट्रॉन आहे इथे 3च इलेक्ट्रॉन राहून जातात. म्हणजे ह्याच्यामुळे जे ॲक्च्युली 4 पाहिजे होते कमीत कमी
इथे 5 होते, त्याने एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन देऊन दिला, पण 5 सोडून इथे फक्त काय झाले 3च राहिले, तर काय झालं एक खाली राहून गेला, म्हणजे त्याला म्हटलं होतं आपण होल. हे काय म्हटलं होतं त्याला, होल म्हटलं होतं. कारण जर आता इथे बघितलं आपण, दीज एलिमेंट्स containing the less number of valence electrons than that of the pure semiconductor. फॉर एक्झाम्पल इथे बघा, आता सिलिकॉन आणि डोप केला आहे बोरॉनमध्ये. आता इथे नीट दिसत असेल बघा की पहिले तर सिलिकॉन आपल्याला माहिती आहे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉनला ठेवतो, पण बोरॉनला किती ठेवतो, 3च इलेक्ट्रॉनला ठेवतो. मग बघा इथे आता हे बघा ह्याच्यामध्ये, आता हे सगळे रेड कलरचे सिलिकॉन मी इथे दाखवले आहेत. ठीक आहे, रेड कलरचे सिलिकॉन आपण इथे दिसतात. तर सिलिकॉनमध्ये बघा यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमधले हे 4 इलेक्ट्रॉन मी दाखवलेले आहेत. इथे वरती कट आहे म्हणून नाही दाखवलं. ठीक आहे, पण जर हा तुम्ही मधला बघितला नीट, तर हा 1 2 3 आणि हा आहे चौथा. ठीक आहे, आणि इथे याच्या बाजूला बघा हा बोरॉन आहे. तर बोरॉनच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त 3च इलेक्ट्रॉन आहे. किती इलेक्ट्रॉन आहे, 3 इलेक्ट्रॉन. हा एक आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. आणि त्यामुळे काय झालं, ह्या 3च इलेक्ट्रॉनसोबत म्हणजे सिलिकॉनच्या फक्त 3च इलेक्ट्रॉनसोबत तो पेअर करू शकला. अँड लास्टली जो चौथा हा सिलिकॉन होता ना, इथे हा एक खाली राहून गेला आणि त्याच्यामुळे हा काय झाला, इथे एक होल क्रिएट झाला. म्हणून काय झाले, लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथे प्रोड्यूस झाले. अँड देन वी कॅन सेइंग दॅट द एलिमेंट्स कंटेनिंग द लेस नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दॅन द प्युअर सेमीकंडक्टर. दॅट्स वाय दिस इज नथिंग बट अ पी टाईप सेमीकंडक्टर. हे काय असतात, पी टाईपचे सेमीकंडक्टर असतात. तर तुम्ही इथे ही डायग्राम बघितली, तर ह्याच्यामध्ये ही जी पहिली डायग्राम आहे ही कंडक्शन बँडची, ज्याच्यामध्ये हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनला इंडिकेट करतो आहे, म्हणून कंडक्शन बँड तुम्हाला दिसत असेल. इथे हा आपला बँड गॅप आहे इथे. तर हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन काय झाला, इथे पोहोचून गेला. पण इथे जर तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये बघितलं होतं, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पी टाईपमध्ये, म्हणजे हा एन टाईपचा आहे, हा आपला पी टाईपचा आहे. ह्याच्यामध्ये एक होल होता, म्हणजे इथे व्हॅलेन्स बँडमध्येच पण इलेक्ट्रॉन कमी आहेत, तर कंडक्शन बँडमध्ये कुठे जाणार आहे. ठीक आहे, म्हणून तो होल इथे क्रिएट झाला. दॅट्स वाय यू कॅन सेइंग दॅट बोरॉन फॉर्म अ बॉन्ड विथ द सिलिकॉन ॲटम. ओनली दिस मिसिंग 4th इलेक्ट्रॉन क्रिएट्स अ इलेक्ट्रॉन व्हॅकन्सी. त्याला म्हटलं होतं होल. म्हणजे जो चौथा इलेक्ट्रॉन पाहिजे होता, ओके, जो चौथा इलेक्ट्रॉन पाहिजे होता तो नाही आहे, म्हणून काय झालं, होल क्रिएट झाला. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनमुळे काय झालं, होल क्रिएट झालं. ठीक आहे, दॅट इज वॉट पी टाईप अँड एन टाईप सेमीकंडक्टर. पुढे जर आपण याला बघितलं तर पुढचा आपला टॉपिक आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड म्हणजे कुठलंही मटेरियल बघा की काय होतं, जर तुम्ही मॅग्नेट घेतला एक, ठीक आहे, एक जर तुमच्याकडे मॅग्नेट असेल चांगल्या पद्धतीचा, तर हा जर तुम्ही मॅग्नेट बघितला असेल, ठीक आहे, तर मॅग्नेट तुम्ही घेतात आणि जर तुमच्याकडे छोटासा खिळा असेल, ठीक आहे, आयरनचा खिळा असेल, लोखंडाचा जर तुम्ही खिळा घेतला, ठीक आहे, त्या लोखंडाच्या खिळ्याला जेव्हा तुम्ही, ठीक आहे, ज्या लोखंडाच्या खिळ्याला जेव्हा तुम्ही ह्याच्यासोबत मॅग्नेटसोबत कॉन्टॅक्ट ठेवतात, ठीक आहे, मॅग्नेटच्या बऱ्याच दिवस जर तो पडून राहिला असेल, तर जर तुम्ही तो खिळा वेगळा केला, ठीक आहे, साईडला घेतला आणि एखाद्या दुसऱ्या ज्या पिन पडल्या असतात आपल्या, ठीक आहे, पिना असतात आपल्या, ठीक आहे, तर पिनांना त्याला टच केलं असेल, ठीक आहे, जर तुम्ही पिनांना त्यांना टच केलं, जर पिना असतील तुमच्याकडे पडलेल्या, तर त्यांना जर तुम्ही टच केलं असेल, तर त्या पिना काय होतात, त्याला चिपकून बसतात ना, बरोबर आहे. म्हणजे मॅग्नेटची प्रॉपर्टी याच्यामध्ये येऊन गेली. ठीक आहे, म्हणजे खिळा पण कसा बिहेव करायला लागला, मॅग्नेटसारखा बिहेव करायला लागला. म्हणजे अशी जी मॅग्नेटची प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, तर आपल्याला सॉलिडच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीला ऑब्झर्व करायचं असेल, टू अंडरस्टँड दिस द इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओन ॲक्सिस, दे ॲक्ट्स लाईक द टायनी मॅग्नेट. म्हणजे काय होतं माहिती का, की एक स्पेसिफिक सॉलिडमध्ये जर तुम्ही सॉलिड बघितलं असेल, तर सॉलिडमध्ये आपण काय म्हणतो, दॅट इज हॅव्हिंग इलेक्ट्रॉन्स असतात ना, काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जेवढे कुठलेही इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये असतात, दॅट ऑल इलेक्ट्रॉन्स जे विल बी स्पिन, काय करतात, स्पिन करतात, म्हणजे फिरतात, गोल गोल फिरतात, स्पिन करतात त्यांच्या स्वतःच्या भोवती. म्हणजे फॉर एक्झाम्पल जशी आपली अर्थ आहे, ठीक आहे, अर्थ काय करते, सूर्याच्या भोवती फिरते आणि सूर्याच्या भोवती फिरता, ठीक आहे ना, ती स्वतःभोवती पण फिरते ना, स्वतःभोवती काय करते, रोटेट करत असते, म्हणजे स्पिन करत राहते. ही अशी रिवॉल्व करत राहते, स्वतःभोवती पण फिरते आणि सूर्याभोवती पण ती काय करते, रिवॉल्व करायला लागते. म्हणजे एक ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट जसा आपल्या अर्थ सरफेसकडे आहे, तसाच काय होतो की एखाद्या मटेरियलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्पिन करतात आणि बिकॉज ऑफ द स्पिनिंग इफेक्ट ते काय करतात, छोटेसे जे बारीक मॅग्नेटसारखे ते बिहेव करायला लागतात. मग असे जे बारीक मॅग्नेटसारखे बिहेव करण्याची जी प्रॉपर्टी आहे, ओके, दिस इज वॉट, बिकॉज देअर स्पिनिंग इफेक्ट, त्यांच्या त्या स्पिनिंग इफेक्टमुळे काय होतं, इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड, ते काय करून देतात, मॅग्नेटिक फील्डला तयार करतात. अँड दॅस इंड्यूट मॅग्नेटिक फील्ड दे बिहेव ॲज अ टायनी मॅग्नेट, छोटे मॅग्नेटसारखे बिहेव करतात. इफ अन ऑर्बिटल कंटेन, ठीक आहे ना, जर ऑर्बिटमध्ये, इफ अन ऑर्बिट कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन, जर ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे, एका ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे ना एका ऑर्बिटमध्ये, जशी अर्थ एकटी आहे तिच्या ऑर्बिटमध्ये,
त्या इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये जशी अर्थ एकटी आहे त्याच्या बाजूला अर्थच्या बाजूला मून पण आहे. ठीक आहे, म्हणजे सेम ऑर्बिटमध्ये. ओके, जर एका ऑर्बिटमध्ये जर एकच इलेक्ट्रॉन असेल, ओके, तसं इलेक्ट्रॉन दॅट अनबॅलेन्स स्पिन त्याच्यामध्ये दिसतं अँड एक्झिबिट अ मॅग्नेटिझम. ती काय करते, मॅग्नेटिझमला इंड्यूस करून देते. पण व्हेन जर एक इलेक्ट्रॉन दुसऱ्यासोबत पेअर करून नसेल, म्हणजे हा इलेक्ट्रॉन आहे दुसऱ्यासोबत पेअरिंग इलेक्ट्रॉन आहे, यांची पेअर बनलेली आहे दोघांची, की दोघं मिळून, म्हणजे एका ऑर्बिटमध्ये काय झालं, एक एकटा होता पण त्याच्यासोबत दुसरा इलेक्ट्रॉन येऊन गेलेला, तर ते दोघं काय करतात, एकमेकांना बॅलन्स करून घेतात. ओके, वेन इलेक्ट्रॉन आर स्पेअर देअर स्पिन, ठीक आहे ना, इट इज वेन इलेक्ट्रॉन आर पेअर देन देअर स्पिन इज बॅलेन्स अँड नो मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज ऑब्झर्व. तर त्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑब्झर्व होत नाही. देन ऑन द बेसिस ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टी सॉलिडला क्लासिफाय केलं जातं इंटू 3 टाईप्स, 3 मेजर टाईप्समध्ये त्याला क्लासिफाय केलं जातं. एक असते डायमॅग्नेटिक सॉलिड, बरोबर आहे, दुसरा असतो तुमचा पॅरामॅग्नेटिक सॉलिड, आणि तिसरा असतो तुमचा फेरोमॅग्नेटिझम त्याला म्हटलं जातं. ठीक आहे ना. मग बघा की डायमॅग्नेटिक म्हणजे बघा की जेव्हा द सबस्टन्स विथ ऑल इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, असा सबस्टन्स दॅट ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर, त्यांच्यामध्ये सगळे जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते पेअर आहेत, देअरफोर दे प्रोड्यूस अ वीकली रिपल्सिव्ह फोर्स. म्हणजे अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्शन असतं ना मॅग्नेटमध्ये, जसं आपण म्हणतो की हा नॉर्थ पोल आहे, ठीक आहे, आणि जर हा नॉर्थ पोल याच्यामध्ये असेल तर नॉर्थमध्ये काय होतं, दोघं एकमेकांना रिपेल करून देतात. तसंच जर सबस्टन्समध्ये जर सगळे इलेक्ट्रॉन्स हे पेअर इलेक्ट्रॉन असतील तर त्यांच्यामध्ये एक खूप कमी पद्धतीने काय असतो, वीक रिपल्सिव्ह फोर्स असतो मॅग्नेटिझमचा. अँड अगेन द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बॅलेन्स द स्पिनिंग अँड हेन्स कॅन्सल देअर मॅग्नेटिझम. म्हणजे त्यांच्या मॅग्नेटिक मुवमेंटला ते काय करून देतात, कॅन्सल करून देतात. असे सबस्टन्स आहेत आपल्याकडे N2, F2, NaCl असतो, वॉटर असतो, बेन्झिन असतो. तर हे सगळे काय आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, हे सगळे कसे आहेत, दॅट इज दे क्रिएट अँड डायमॅग्नेटिक सॉलिड त्यांना म्हटलं जातं. पण तसंच आपल्याकडे पॅरामॅग्नेटिक पण येतं, की जसं वीकली रिपल्शन आहे तसं वीकली अट्रॅक्शन पण असतं. म्हणजे जसं आपण म्हणतो, जसं नॉर्थ पोल आहे आणि जर साऊथ पोल आहे यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे वीक अट्रॅक्शन, दॅट इज व्हॉट अ मॅग्नेटिक सबस्टन्स दाखवतो. इट इज वीक अट्रॅक्शन ऑफ द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. त्यांच्यामध्ये पण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, द सबस्टन्स with unpaired electrons are weakly attracted by the magnetic field. This is nothing but our paramagnetic solid. यांच्यामध्ये जो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे गिव्ह राईज टू मॅग्नेटिक मुवमेंट, काय दाखवतो, राईज टू मॅग्नेटिक मुवमेंट, अँड द सबस्टन्स इज अट्रॅक्ट द मॅग्नेटिक फील्ड बिकॉज द मॅग्नेटिक मुवमेंट. काय करतो, छोट्या पद्धतीने जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत यांच्यामध्ये मॅग्नेटिक मुवमेंट दाखवले जाते. ठीक आहे, काही प्रमाणामध्ये. ठीक आहे ना. That's why they create a weak attractive force and the substance attract a magnetic field and magnetic movement त्यांच्यामध्ये दिसते. ठीक आहे ना. So the substance is attracted by the magnetic field because of magnetic movement. काय करतात, मॅग्नेटिक मुवमेंटमुळे मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट करतात. जसा कॉपर असतो, आयरन असतो, क्रोमियम असतो. तर हे जे काही आहेत, ठीक आहे ना, यांच्यामध्ये काय अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. तर हा 2 आहे, हा 3 आहे, हा 3 आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनमुळे काय होतं, ते क्रिएट्स ना काय मॅग्नेटिक फील्डला क्रिएट करतात, म्हणजे अट्रॅक्शन दाखवतात. ठीक आहे. पण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जर तुम्ही नीट बघितला तर याच्यामध्ये काय होतं बघा, की एक असा सबस्टन्स आहे कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. जसं आयरन आहे, कॉपर आहे, निकेल आहे, गॅडमियम आहे, क्रोमियम ऑक्साईड आहे. तर हे जे मटेरियल्स आहेत यांच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे एका इलेक्ट्रॉनचा दुसऱ्या इलेक्ट्रॉनसोबत पेअरिंग दिसत नाही. ठीक आहे, म्हणजे असे जे अनपेअर्ड आहे, म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन जो आहे यांची मुवमेंट तुम्हाला दिसते. तर त्यामुळे काय होतं की नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स काय असतात, दॅट इज यांच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं मॅग्नेटिक फील्डचं. ठीक आहे ना. दे विल बी स्ट्रॉंगली अट्रॅक्ट स्ट्रॉंगली बाय द मॅग्नेटिक फील्ड. म्हणून हे काय असतात, द सबस्टन्स कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड स्ट्रॉंगली बाय द मॅग्नेटिक फील्ड. तर म्हणजे आयरन जर तुम्ही नीट बघितलं, जर तुम्ही मॅग्नेटच्या जवळ घेऊन गेले तर तो लगेच अट्रॅक्ट होऊन जातो. कॉपर अट्रॅक्ट होऊन जातो, निकेल अट्रॅक्ट होतो, गॅडमियम, क्रोमियम आहे हे लगेच अट्रॅक्ट होतात. पण जसा कॉपर आपण म्हटलं, कार्बन मोनॉक्साईड आहे ॲक्च्युली, हा कॉपर नाही आहे. ठीक आहे, मी कॉपर म्हटलो, कॉपर वीकली अट्रॅक्शन दाखवतो. आयरन जो 3+ आहे तो वीकली अट्रॅक्शन दाखवतो. क्रोमियम पण 3 जो आहे तो वीकली अट्रॅक्शन दाखवतो. नायट्रोजन, फॉस्फरस, NaCl, वॉटर हे वीकली रिपल्शन दाखवतात डायमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये मॅग्नेटिकसोबत. ठीक आहे. दॅन द सबस्टन्स कॅन बी परमनंटली मॅग्नेटाईज. तर हे काय होऊन जातात काही केसमध्ये, आयरन जो कार्बन मोनॉक्साईड आहे, निकेल आहे, गॅडमियम आहे, हे परमनंटली मॅग्नेटिझम पण स्वतःमध्ये क्रिएट करून घेतात. जसं आपला खिळा होता ना, आपण खिळ्याचं एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे.